चला चला आय थिंक बरोबर टाइम आहे, सुरू करूया. आणि एकदा सर्वांना हार्दिक स्वागत. हा आज आमचा 4था सत्र आहे. आणि एक मिनिट, हे का खाली जात नाही? ऑडिओ बरोबर आहे, सगळ्यांना ऐकू येत असणार. ओके. आज 4था सत्र आहे आणि आम्ही थोडंफार सहजयोगाचं ज्ञान घेतलं आणि त्याच्याबद्दल माहिती कळली आम्हाला. पण सगळ्यात महत्त्वाचं आहे ध्यान. तर आता हळूहळू तुम्हाला सगळ्यांना ध्यानाच्या स्थितीत जायचं एक्सपिरियन्स येत असणार, अनुभूती होत असणार. तर शक्यतो ती वाढवायला पाहिजे. आणि जे सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला आहे की परमचैतन्याचे अनुभव, कुंडलिनी जागरणाचा अनुभव आणि ज्याच्यामुळे हे झाल्यामुळे आमच्यामध्ये जो बदल येतोय त्याचा अनुभव, आणि फायनली ध्यानाच्या स्थितीत आम्ही जाणं आणि ते दिवसभर ठेवणं, आमच्या डे टू डे दिवसभरच्या कार्य जे करतो त्याच्यामध्ये पण ठेवणं, ते महत्वाचं आहे. आणि हे हे रोज आम्ही जेवढं जमेल तेवढं ज्ञान आम्ही देत राहणार. पण शक्यतो आम्ही लक्ष ठेवूया ध्यानावर आणि ते वाढवायचा प्रयत्न करूया. तर आम्ही सर्वांनी शक्यतो श्री माताजींच्याकडे हीच मागणी घालूया किंवा इच्छा करूया की आम्हाला त्याची अनुभूती होऊ दे आणि त्या दृष्टीने काय काय गरज आहे ते सगळं बरोबरपणे घडून येऊ दे म्हणून. तर मी प्रत्येक एपाला सांगतो तसं शक्यतो छान करून ध्यानाच्या एका चांगल्या जागेला बसा, कोणी डिस्टर्ब करू नये. तुमच्या घरी कोण असलं किंवा जे तुमच्याशी जॉईन व्हायला इच्छुक असले तर त्यांनाही बोलवा, सगळे मिळून बसू शकता. आणि हा मी हे सेशनमध्ये सांगतो, पण जी मी झूमची लिंक पाठवतो, पाहिजे तर तुम्ही दुसऱ्यानेही बोलवू शकता ती लिंक यूज करून, त्यात काय प्रॉब्लेम नाही. कुणाला इंटरेस्ट असतं तर तुम्ही ती लिंक यूज करून बोलवू शकता. आणि जरी हा 4थं सत्र असलं तरी तुम्ही आजपर्यंत कुठलेही सत्र अटेंड केले नाही तरी तुम्हाला काही ना काही कळत जाईल. आणि जे ध्यान आहे ते सेम राहते आणि ते त्यातच आमची वाढती होत जाईल. आणि ऑफकोर्स जे चुकले ते आम्ही युट्यूबवरनं किंवा आम्ही आणि परत तुमच्याशी वेगळं करू शकतो म्हणे. तर जे मी जी मोठी मागणी आम्ही घालून घेऊ आता, एक तर श्री माताजींशी की आम्हाला ही ध्यानाची अनुभूती होऊ दे, आमच्यातली कुंडलिनी माता जागृत होऊ दे. आणि कोणाचं तर माईक आहे, ओके, त्याची अनुभूती होऊ दे. आणि हे होण्यासाठी जे जे पाहिजे त्याचं आम्हाला सगळं वातावरण घडून येऊ दे म्हणेन. तर सगळ्यात आधी आम्ही धरती मातेशी प्रार्थना करूया. आणि धरती मातेवर आम्हाला ह्याचा भरपूर उपयोग होतोय त्याच्यासाठी. तर कृपया आम्हाला संतुलन प्रदान करा. तर जिकडे काही बसतो तिकडे छान करून बसा, खुर्चीवर बसलं तरी चालेल, ऍटलिस्ट बॉडीतला एक पार्ट जमिनीला टच होते. आणि मातेशी आम्ही श्री मातेची, धरती मातेशी, कुंडलिनी मातेशी एक विनंती घालूया की आम्हाला संतुलन प्रदान करा म्हणून. आणि ह्या ध्यानासाठी आम्हाला जे काही अडथळे येतील ते सगळे जाऊ दे आणि आमचं हे आजचं ध्यान काही अडथळे न येता सक्सेसफुल होऊ दे अशी एक इच्छा करूया. सोप्पं आहे सहयोगाचं. आमची इच्छा वर्क होते. असं काय मी म्हटल्यासारखं तुम्ही कुठे असं डोक्यावर उभायला पाहिजे असं नाही, तुम्ही उपवास करायची गरज नाही, काही नाही. फक्त एक शुद्ध इच्छा पाहिजे की ह्याची अनुभूती आम्हाला व्हायला पाहिजे आणि तेवढंच. तर त्याचा फरक तुम्हाला जाणवत जाईल. हे अनेकदा दाखवत आहे, पण ह्याच्यामध्ये पहिल्या 3 सत्रात काय काय झालं त्याचं एक रिव्हिजन सारखं. तर आम्हाला हळूहळू ह्या सूक्ष्म शरीराबद्दल कळले. आमच्या बाजूला आमच्यामध्ये एक डावी बाजू असते, एक उजवी बाजू असते, एक इच्छाशक्ती आमची आणि एक क्रियाशक्ती आहे. आणि तिसरी आम्ही जेव्हा संतुलनात येतो, सुषुम्ना नाडी, ती आमची वर्तमान काल आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही राहायचा प्रयत्न करायचा आहे. आमच्या बॉडीमध्ये सगळ्यात महत्वाची जी आमची कुंडलिनी माता आहे ती जेव्हा हळू उठते आणि ह्या सगळ्या चक्रांच्या मधनं, नाड्यांच्या मधनं वर जाते, ह्या सगळ्या नाड्या स्वच्छ होतात, त्यांचे रिझल्ट यायला लागतात आणि आम्हाला वेगळ्या वेगळ्या पर्सनॅलिटीची अनुभूती व्हायला सुरू होते. आणि ही कुंडलिनी मातेबद्दल पण आम्ही बऱ्यापैकी बघितलं. ती आमच्या ह्या खालच्या बोन मध्ये बसलेली असते.
ती उठल्यावर तिचा फरक काय पडतोय त्याच्याबद्दल आम्ही एका दुसऱ्या सेशनमध्ये डिटेलमध्ये बघितलेलं. आणि ते झाल्यानंतर नेक्स्ट सेशनमध्ये आम्ही इडा नाडी, जी आमची डावीकडची बाजू आहे, ज्याच्यामधनं आमच्या शुद्ध इच्छा येतात आणि ती बिघडली तर आम्ही फार पास्टमध्ये असतो किंवा भूतकाळात असतो. तर त्याच्याबद्दल आम्ही जाणून घेतलं आणि तिला कसं शुद्ध करायचं ते पण आम्हाला कळलं. आणि सिंपल ही जेव्हा संतुलनात येते, सगळ्यात महत्वाचा परमानंद मिळतोय आम्हाला. आणि त्याची अनुभूती असं 1 दिवसात 2 दिवसात होणार नाही, थोडा वेळ लागेल, पण एक दिवशी तुम्हाला त्याचा फरक तुम्हालाच जाणवणार. परम सुख आणि परम आराम ते महत्वाचं आहे. नंतर आम्ही मागच्या सत्रात आम्ही पिंगला नाडीबद्दल बघितलं, जी आमची क्रियाशक्ती आहे. आणि जसं आम्ही म्हटलं की दिवसभर आम्ही क्रिया करायलाच पाहिजे. ह्या आयुष्यात आलं तर भरपूर क्रिया करावेच लागतात, पण जेव्हा थोडं एक्सेस क्रिया करतो ही गरम होते आणि त्याचे त्रास आम्हाला होऊ शकतात. तर त्याच्यासाठी क्रिया करायला पाहिजे. आमचा अहंकार वाढू नये त्या क्रियेमुळे, आमच्या सक्सेसमुळे. आणि त्याच वेळेला आम्ही एक संतुलनात राहून ही क्रिया करणं. इच्छाशक्ती आम्हाला इच्छा देते, क्रियाशक्तीतनं ती एक्झिक्यूट होते. आणि ह्या बॅलन्समध्ये आम्ही रोज राहून बरोबर जाण्याचे प्रयत्न करायला पाहिजे. 1 मिनिट. ओके. आणि नंतर ह्याच्यामध्ये प्लॅनिंग आणि जिम्मेदारी बाकीच्या गोष्टींबद्दल आम्ही थोडंफार डिस्कस केलेलं मागच्या सत्रात. आणि हे झाल्यानंतर आज आम्ही सुषुम्ना नाडीबद्दल बघूया, जी मधली आम्ही जे एका बाजूला इडा नाडी होती, दुसऱ्या बाजूला पिंगला नाडी, आणि मधली नाडी म्हणजे सुषुम्ना नाडी. तिच्याबद्दल थोडं आज जाणून घेऊया. आणि मी आता प्रत्येक सत्रात तुम्हाला ऑलरेडी सांगतच आहे, हा सेशन जेव्हा सुरू झाला आता 10 मिनिटं आधी किंवा 5 मिनिटं आधीपासून संपिस्तोपर्यंत हेच आमचं ध्यान आहे. तर हे आम्ही डिस्कस करताना शक्यतो त्या ध्यानाची स्थिती आणायला प्रयत्न करा. पहिले 15-20 मिनिटात आम्ही थोडं काय नवीन हे ज्ञान शिकून घेतो आणि मग राहिलेल्या वेळेमध्ये आम्ही ऍक्च्युली फक्त ध्यान करणार आहे. तर दोन्हीचं मिक्स करायला प्रयत्न करायला लागलोय. आणि एक थोडे सत्र असणार ज्याच्यामध्ये फक्त ध्यान होणार, ह्याच्याबद्दल आम्ही काही डिस्कस करायचं नाहीये. ह्याच्यामध्ये येऊन आम्ही फक्त ध्यान करायचं आहे. तर त्याच्यामधनं ही अनुभूती व्हायचा प्रयत्न करूया म्हणे. तर सगळ्यात जर सुषुम्ना नाडीबद्दल थोड्या गोष्टी बघायच्या असले तर एक तो मध्य मार्ग आहे. तर तुम्हाला कळलंच ती मधली नाडी आहे, मधली नाडी. आणि चायनीज ह्याच्यामध्ये पण त्याचं एक पर्टिक्युलर नाव आहे, ते एक नाव आहे तिकडे, पण तिकडे त्याला मध्य मार्गच म्हणतात. आणि हे दोन कळण्यासारख्या गोष्टी. पण ही कशी ह्याच्यामध्ये येऊ शकतो ते पण थोडंफार आता तुम्हाला कळलं असणार. डावी आम्हाला भूतकाळाबद्दल जास्त नको आहे, त्याला विसरायचं आहे. भविष्य काळात जायचं नाहीये, ते दोन्ही खरे नाहीयेत. ते घडून संपले, ते आता त्यांचं काय करायला येत नाही. जे भविष्य काळ आहे ते होणार आणि त्याच्यामध्ये आमचं पूर्ण कंट्रोल नाही. आम्हाला जे करायला पाहिजे ते आता करायचं आणि त्याच्यावर आम्ही आमचा वेळ, आमचं लक्ष सगळं त्याच्यावर घालायला पाहिजे ह्या वर्तमान कालामध्ये. आता ह्या जर सुषुम्ना नाडीबद्दल थोडंफार समजून घ्यायचं असलं, आणि जे इंग्लिशमध्ये ह्याला नर्वस सिस्टीम म्हणतात, मला मराठीतला शब्द विसरलो मी, पण ह्याला नर्वस सिस्टीम म्हणतात, ज्याच्यामध्ये एक आहे ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आहे. तर एक ह्यानी बघितलं तर आमच्या बॉडीमधले भरपूर गोष्टी अशा होतात की आम्हाला कंट्रोल नसतं. जसं की आमचं जेवल्यानंतर आमचं जे अन्न छान करून डायजेस्ट होतंय, किंवा आमचं ज्याप्रमाणे हृदय काम करतंय, ज्याप्रमाणे आमचा श्वास काम करतोय, थोडंफार कंट्रोल आहे, पण आम्ही जास्त करू शकत नाही. आणि ते सगळं कोणतर आमच्यातनं घडवून आणत आहे. आणि ते एक ह्यानी बघितलं तर ह्या सुषुम्ना नाडीला संबंधित आहे असं आम्ही विचार करू शकतो. ज्या गोष्टी ऑटोमॅटिक होत असतात, आणि जर एक ह्यानी बघितलं आमचं जीवनही तसंच आहे, आमच्या हातात नसते, पण आम्हाला वाटते की आम्ही हे विचार केले की आमच्या कंट्रोलमध्ये आहे, पण तसं नव्हे. तर आम्ही शक्यतो ते जर समजून घ्यायला प्रयत्न केला तर आम्हाला आणि भरपूर गोष्टी जे आमच्यामध्ये सिग्नल म्हणता येईल किंवा ज्ञान येत असते ते आम्ही समजून हे जीवन जगू शकतो. तर सोपी गोष्ट आहे, जर सिंपल शब्दामध्ये बघायचं असलं, वर्तमान काल आम्ही जेवढं ह्या क्षणामध्ये असायला प्रयत्न करतो तेच आहे
तेच आहे सुषुम्ना नाडीतलं एक्सपिरियन्स. आणि ते आलं तर नक्कीच कुंडलिनी चढते, तुम्हाला त्याची अनुभूती होते. जसे जसे चक्रांची शुद्धी होते त्याची अनुभूती होईल आणि एका वेगळ्या रिलॅक्स स्टेटमध्ये असतो आणि आमची एफिशियन्सी वाढते. आम्ही वेगळ्याच प्रकारचा पर्सनॅलिटी होऊ शकतो. तर विकास शक्ती जो शब्द वापरलाय तिकडे. आता ही संतुलन त्याचे गुण म्हणा किंवा ते हे असतं तर तुम्हाला आता कळलं असणार की जेव्हा आम्ही संतुलनात असतो तर ऑब्व्हियसली ही जर चांगली असली तर आम्ही संतुलनात आहे असा एक विचार करू शकतो. वर्तमान काळ तोच एक खरं आहे. जे घडलं ते होऊन गेलं, त्याला काय करायला येत नाही. आता जे होणार आहे ते खरं नाहीये, आम्हाला माहित नाही काय होणार आहे. पण हा जो काळ आहे सत्य काळ, ह्याच्यामध्ये आम्ही राहिलं तेच आमची इच्छा आहे. उत्थान आणि उत्क्रांती, तर हा वेगळा उत्थान आहे, हा आमचा स्पिरिच्युअल उत्थान आहे. आध्यात्मिक उन्नती व्हायला पाहिजे, तर त्याच्यावर ती व्हायला पाहिजे. तर ह्याच नाडीमध्ये आम्ही जास्त राहायला पाहिजे आणि इकडनंच ही जेव्हा चढते तेव्हाच त्याचं आम्हाला अनुभूती वाढत जाईल. आनंद आणि निर्मल प्रेम, तर जे आम्ही परमानंदाबद्दल बोललो वगैरे त्याची पण अनुभूती व्हायला सुरू होते. सामूहिक चेतना हे एक इंटरेस्टिंग शब्द आहे आणि कळणं थोडा वेळ जाईल, पण भरपूरदा आम्ही आमच्याबद्दल विचार करतो किंवा आमच्यामध्ये जे चाललंय त्याच्याबद्दल. एकच मिनिट, कोणाचं तर माईक चालू आहे तर बंद करून टाकूया. ओके, तर सामूहिक चेतना, तर भरपूरदा कसं होतंय की आम्ही आमच्यामध्येच गुंतलेलो असतो आणि आमच्या आजूबाजूला काय चाललंय ह्याचं सेन्सिटिव्हिटी आम्हाला कमी झालेली असते. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे आता हे आमचं मेडिटेशन चाललेलं आहे इकडे, ऑलमोस्ट 15 आम्ही योगी आहेत ज्यांची इच्छा आहे की त्यांना ही अनुभूती व्हायला पाहिजे. तर मी ही श्री माताजींशी रिक्वेस्ट करतो की आम्हाला आमच्या सगळ्यांची स्थिती कळू दे आणि आमच्या सगळ्यांची उन्नती होऊ दे. तर ही एक सामूहिक विचार आहे आणि तो हळूहळू तुमचा वाढत जातोय. निर्विचारिता, तर विचार आता आम्ही बघितले कुठले विचार असतात, भूतकाळ किंवा भविष्यकाळ, ते विसरून जावा. तर आमच्यामध्ये आता निर्विचारता येऊ शकते आणि तीच ध्यानाची स्थिती आणि काय मोठं नाहीये. आता ही कशी बिघडते किंवा काय होऊ शकते? एक तर मटेरियलिझम, आम्ही जे रोजच्या ह्याच्यामध्ये गुंतलेलं असतो की मला कार पाहिजे, मोबाईल पाहिजे, जेवण असंच पाहिजे आणि चहा पिला तर गरमच पिणार, हे जे डोक्यात चालू असते आणि आमच्यामध्ये जो सुपर इगो असतोय म्हणता येईल किंवा परमअहंकार किंवा अहंकार, ज्याच्यामध्ये मी म्हणतो की हे मीच चांगलं करू शकतो, हे मलाच येते, दुसऱ्यांना कुणाला येत नाही, असले सगळे विचार त्याच्यामुळे आमचं थोडं हल्लेलं असते आणि ते विसरून आम्ही जर हळूहळू मध्ये यायला प्रयत्न करायला पाहिजे. आणि जे मागच्या कॅपेला बघितलं आम्ही, जिकडे जास्त जास्त हा शब्द, सगळं करायलाच पाहिजे, आम्ही रोजची कामं करायलाच पाहिजे, प्लॅनिंग थोडंफार करायलाच पाहिजे, इच्छा असायलाच पाहिजे. इच्छा नसलं तर माणसाच्या जीवनाला अर्थ राहत नाही, तर इच्छा पाहिजेच आम्हाला. तर पण हे जेव्हा जास्त होतात तेव्हा हा प्रॉब्लेम होतो, तर ते आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. अनैतिकता, आता इंग्लिशमध्ये निग्लिजन्स ऑफ धर्म, किंवा मराठीमध्ये आम्ही जे म्हणतो धार्मिक जीवन, ते ते वाढायला पाहिजे. आणि मी ह्याच्याबद्दल आणि भरपूर बोलू शकतो, पण ह्या सत्रात एवढ्यालाच होतं. मला माहिती आहे की सगळ्यांना कळेल हा शब्द धार्मिक. तर शक्यतो तसलं जीवन जगायला प्रयत्न करायचा, तर आम्हाला त्याचा इफेक्ट नक्कीच येऊ शकते. आणि जर आम्ही आता जे करायला लागलोय, जसं आमची इच्छा आहे की आमची कुंडलिनी माता आमच्या मधली आम्हाला त्याची अनुभूती होऊ दे वगैरे, असं सगळं, किंवा स्पिरिच्युअल बेसिकली, तर आणि धार्मिकच म्हणू शकतो. जर आम्ही ह्याच्याकडनं फार दूर गेलो तर नक्कीच आम्ही ह्या नाडीतनं हळूहळू दूर हो जायला सुरू होते आमचं. हिला कशी बरी करायची किंवा काय करावं लागतं ज्याच्यामुळे आम्ही ही संतुलनात येऊ शकते, तर एक तर बघितलं, डावा बाजू उजवा बाजू जेव्हा आम्ही शांत करतो आणि हे सगळं जाते, काय राहते म्हणजे वर्तमान काळ. तर नक्कीच ते उपाय ध्यान, मी जसं म्हटलं हे सगळ्यामध्ये एकच आहे, इच्छा आणि ध्यान. तर शुद्ध इच्छा करायला पाहिजे आणि ध्यान करायला पाहिजे, ह्या दोन गोष्टीत सहयोगामध्ये नक्की सगळ्यांची उन्नती होणार. आणि एक हाताने आम्ही कुंडलिनी चढवायच्या बद्दल एका सत्रामध्ये सांगितलेलं, ते पण करताना जेव्हा कुंडलिनी माता चढते, ती सुद्धा पुढचे आणि मागचे आमचे विचार काढून टाकते, आम्हाला वर्तमान कालात आणते.
आणि आध्यात्मिक उन्नती, संतुलन, उत्थान के लिए प्रार्थना. तर प्रार्थना ही सगळ्यात मोठी मला म्हणता येईल औषध आहे. तर जेव्हा आमच्यामध्ये हे घडून येते, तर जर आमचं जर एक पर्सनॅलिटी बदलायला पाहिजे, ते काय होते म्हणजे ह्या गोष्टी आहेत की आम्ही एकदम सकारात्मक आमचे विचार होतात, शांत व्यक्तित्व, आम्ही पळापळी गडबड असं काय चालू नसते, आणि पूर्णपणे संतुलित, ते महत्वाचं आहे. आणि आमच्यामध्ये ती स्टेबिलिटी येते, छान वाटते एकदम. पुढच्या माणसांना ऐकणाऱ्याला पण आमच्याकडे बोलावासारखं वाटतं, तर ते आमच्यामध्ये हळूहळू फरक यायला सुरू होतात. तर सुषुम्ना नाडीबद्दल हेच थोडे पॉइंट्स मला सांगायचे होते, जे मी आता शेअर केले तुमच्याशी. मागच्या सत्रामध्ये आम्ही एक क्रिया शिकलो, जे म्हणजे बंधन घ्यायचे आणि ते बंधन घेऊन बॅलन्सिंग करायचं. ते ध्यानाच्या आधी आणि ध्यानाच्या शेवटला हे 2 गोष्टी करायचं शिकलेलो आम्ही. आणि ह्या सत्रात आणि एक नवीन गोष्ट शिकूया, आणि ते मी मागच्या सत्रात म्हटलेलं ह्याच्याबद्दल, ते म्हणजे मीठ पाणी. मीठ पाणी. तर ही एक क्रिया सहयोगातली एकदम इफेक्टिव्ह आणि सगळ्यांना मदत होण्यासारखी आहे, आणि करायला पण एकदम सोपी आहे. तर एक तर जे कॉम्बिनेशन आहे मीठ पाणी किंवा हे बेसिक रिप्रेझेंटेशन आहे समुद्राच्या पाण्याचं. आता रोज भरपूर लोकांना समुद्राला जायला येत नाही. आता मी गोव्यामध्ये मी जाऊ शकतो अर्धा एक तासात, पण भरपूर लोकांना जायला जमणार नाही. तर आम्ही हे वातावरण घरीच आणू शकतो, ज्याच्यामध्ये कसं करायचं त्याच्याबद्दल एक थोडा हा व्हिडिओ आणि डिस्कशन होणार आहे याच्या पुढे. एकच मिनिट बघूया. ओके, थोड्यांना नेटवर्क प्रॉब्लेम आहेत म्हणे, तर हा रेकॉर्ड व्हायला लागलाय, नक्कीच नंतर आम्ही शेअर करतो. तर आम्ही ह्याच्याबद्दल वेगळ्या प्रकारे विचार करू शकतो. एक महत्वाचं म्हणजे पंचतत्व. तर वायू, धरती, पाणी, आग आणि आकाश यांची मदत होऊन आमच्यातले थोड्या गोष्टी आम्ही बाहेर काढतो. आणि एस्पेशली ह्याच्यामध्ये नक्कीच ज्या गोष्टी आहेत तुम्हाला कळलेल्या असतात. जर जमलं तुम्ही नक्कीच समुद्रात जाऊन केलं तर परफेक्ट आहे. माहिती आहे तेवढं जमणार नाही. आणि हा एक छान श्रीमाताजींचाच फोटो आहे, जिकडे त्यांनी स्वतःनी करताना बघितलं गेलेलं आहे. आणि ह्याच्यामध्ये असंही नाही की आम्ही जे संतुलन करतो डाव्या बाजूचं उजव्या बाजूचं, ऍक्च्युली ह्याच्यामध्ये पाय घालून बसून आम्ही करू शकतो. ह्याच्याबद्दल जर आणि एक थोड्या गोष्टी जर सांगायची असले, त्याचं सामग्री तुम्हाला काय काय लागेल हे करण्यासाठी, तर एक हा टब इकडे बघितला असणार तुम्ही डावीकडे, हे कुठे, एक हा टब आहे, तो मेटलचा असता तर बरं आहे, किंवा कुठला तुम्हाला सोपा जमेल. पाणी, सगळ्यात महत्वाचं शुद्ध पाणी, मीठ, समुद्राचं मीठ, आणि मीठ पाणी झाल्यानंतर थोडं स्वच्छ पाण्याने पाय धुवायला स्वच्छ पाणी, आणि सगळ्या झाल्यानंतर टॉवेल किंवा टिश्यूनी पाय पुसायचे. तर ही बेसिक सामग्री ह्याच्यासाठी लागते. आणि ते झालं तर मीठ पाणी करून झाल्यानंतर आता मला वाटतं सगळ्यांना कळेलच की आमच्यातले सगळे दोष, बाधा, अडथळे, प्रॉब्लेम सगळे त्या मीठ पाण्यात गेलेले असतात. तर शक्यतो त्याला हात लावू नका. जेवढं जमेल तेवढं सोपं घेऊन आम्ही टॉयलेटमध्ये हे टाकायचं आणि फ्लश करायचं. ते जाऊन टाकते. तर आणि परत तो टब वगैरे स्वच्छ करून ठेवायचं, एवढंच, जास्त काही नाही. आणि परत एक तर आहे, शुद्ध इच्छा केली तरी चालते की आमच्यातले ते सगळे दोष, बाधा, अडथळे त्या मीठ पाण्यात जाऊ दे, किंवा बॅलन्सिंग करू शकतो आम्ही. आणि ह्याचे डिटेल स्टेप्स पण आहेत. तर जमलं तर एका सत्रामध्ये आम्ही सगळे मिळून बसून मीठ पाणी करूया म्हणे, आणि त्याचा इफेक्ट पण जाणवता येईल. तर हा एक व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये कसं करायचं हे सांगितलेलं आहे, आणि थोडंफार डिस्कशन होते. हा बघूया म्हणे, नेक्स्ट 7 ते 8 मिनिटाचा आहे, आणि हे झाल्यानंतर आम्ही ध्यान सुरू करूया. जय श्री माताजी. परमपूज्य श्री माताजींच्या कृपेमध्ये आज आपण मीठपाणी उपचार बघणार आहोत. मीठपाणी उपचार करण्यापूर्वी
आपल्याला प्रथम परमपूज्य श्री माताजींच्या प्रतिमेपुढे बसायचं आहे. एक छोटासा दिवा लावायचा आहे. खरं तर हे नवीन लोकांसाठी पहिल्यांदा दाखवायचं आहे. त्यांच्याकडं जरी आपल्याकडं प्रतिमा नसेल तरी तुम्ही साधा दिवा लावून असं बसू शकता. तर आता आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे, तर एक साधारण मेटलचं भांडं लागणार आहे, ज्याच्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे. दोन्ही पाय बुडवल्यानंतर साधारण घोटा बुडेल एवढं पाणी आवश्यक आहे. त्याच्यानंतर हे खडे मीठ असं घेतलेलं आहे. साधारण 1-2-3 मुठी आपल्याला याच्यामध्ये टाकायचे आहेत. आणि एक तांब्याभर पाणी जेव्हा आपण मीठ पाणी झाल्यानंतर पाय धुण्यासाठी लागणार आहे आणि पाय पुसण्यासाठी कापड लागणार आहे. तर ही विधी, ही जी शुद्धता आहे कशी करायची ती आपण आता बघूया. तर सर्वप्रथम हे जे मीठ आहे साधारण एक 2-3 मुठी आपण त्याच्यात टाकून घेऊया. आता आपण प्रथम ज्या पद्धतीने कुंडलिनी शक्ती चढवायला सांगितली तसं करायचंय. डावा हात पुढे ठेवून स्वतःची शक्ती चढवून हे झालं कुंडलिनी चढवणं. आणि मग बंधन डावीकडून उजवीकडे असं 7 वेळा करून घ्यायचंय. आणि मग नमस्कार करून आता हे जे मीठ पाणी आपण करणार आहोत ते परम चैतन्ययुक्त झालं पाहिजे. त्यासाठी डावा हात असं करणार आहोत आणि उजव्या हाताने पाण्यात न बुडवता वरूनच 7 वेळा आपण गोल फिरवणार आहोत. म्हणजे हे परम चैतन्ययुक्त होतं. आणि मग आपण एक एक पाय त्याच्यामध्ये बुडवणार आहोत. मीठ पाणी उपचार करताना एक महत्वाची गोष्ट म्हणजे की डोळे उघडे ठेवायचेत आपल्याला. आणि प्रथम आपल्याला संतुलन करून घ्यायचं. त्यासाठी आपला उजवा हात जमिनीच्या दिशेने, डावा हात श्री माताजींकडे. आणि मग इथे जी प्रार्थना आहे, परमपूज्य श्री माताजी कृपा करून आमच्या डाव्या बाजूकडचे सर्व दोष धरणी मातेमध्ये निघून जाऊ देत. ह्या अवस्थेमध्ये थोड्या वेळ थांबायचंय. त्यानंतर दुसरी नाडी, त्यासाठी डावा हात आकाशाकडे, उजवा श्री माताजींकडे असा उघडा ठेवायचा आहे आणि प्रार्थना करायची. परमपूज्य श्री माताजी कृपावंत होऊन आमच्या उजव्या बाजूकडील रजोगुणाचे सर्व दोष आकाश तत्वात नाहीसे होऊ देत किंवा आमची उजवी बाजू शुद्ध करा. संतुलन झाल्यानंतर डावा हात खाली घ्यायचा आहे आणि अशा अवस्थेमध्ये थोड्या वेळ बसायचं आहे. आणि लक्ष टाळूमध्ये ठेवायचे. त्यासाठी पुन्हा तुम्ही उजवा हात टाळूवर ठेवून दाबून गोल फिरू शकताय. आणि मग ह्या अवस्थेमध्ये थोडंसं ध्यान करायचं, डोळे उघडे ठेवून. एकदा का निर्विचारता यायला लागली, जाणीव वाढायला लागली की ह्यामध्ये आपण आपल्या डाव्या, उजव्या आणि मध्य नाडीच्या चक्रांना शुद्ध पण करू शकतो. त्यासाठी डावा हात श्री माताजींकडे, उजव्या हाताने पहिली डावी नाडी घेऊया. डावं मूलाधार, डावं स्वाधिष्ठान, अशा डाव्या बाजूचे चक्र हे करत आपण हे पाण्यामध्ये टाकू शकता. किंवा उजवी बाजू प्रत्येकी एक एक चक्र घेऊनही करू शकता तुम्ही.
किंवा मध्य नाडीवर पण करू शकतो पण. आणि मग ह्या अवस्थेमध्ये पुढचे काही मिनिटं आपल्याला बसायचं आहे. अशा केसमध्ये आपण थोडंसं निर्विचार होऊन दोन्ही हातांवर आणि टाळूवर लक्ष ठेवून यात ध्यान करायचं. साधारण 8 ते 10 मिनिटं झाले की मग परमपूज्य श्री माताजींना वंदन करायचंय आणि मग आपल्याला पाय बाहेर काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला मगमध्ये घेतलेल्या पाण्याने आधी पाय धुवायचा आहे. हळूहळू पायावर पाणी टाकायचं आहे आणि मग तो पाय शेजारी दिलेल्या कपड्यावरती ठेवायचा आहे, पुसायचा आहे. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे त्याला हात लावायचा नाही आणि पुन्हा एकदा त्याला बंधनं देऊन टाकायचे 7 वेळा. आणि मग कुंडलीने चढून पुन्हा बंधन घ्यायचं. आणि मग श्रीमातांना वंदन करून त्यांचे आभार मानायचे की श्रीमाताजी आपण आमच्याकडून ही एक पाण्याची ट्रीटमेंट करून घेतली, आम्हाला संतुलन दिलं, आमचे दोष काढून टाकले, याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत. मग हे पाणी आपल्याला टॉयलेटमध्ये फेकून द्यायचंय, पाण्याला हात लावायचा नाही. आणि मग ह्या अवस्थेमध्ये मीठ पाणी झाल्यानंतर थोडंसं आपल्याला ह्या अवस्थेत पुढचे काही 5 मिनिटं 10 मिनिटं ध्यानात बसलं पाहिजे. कारण की ट्रीटमेंट केल्यानंतरचं जे ध्यान होतं ते फार महत्वाचं असतं. आणि मग आपण या अवस्थेमध्ये पुढे ध्यानाला लक्ष दिलं. जय श्री. याच्यानंतर आम्ही पण ध्यान करूया म्हणे, पण त्याच्या आधी आम्ही हे जे आम्ही डिस्कस केलं किंवा बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये ते विसरू शकता. तर काय प्रश्न आहेत का ह्याच्याबद्दल? तुम्ही चॅटमधनं विचारू शकता, तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता. प्लीज काय असं तर विचारा. 1-2 मिनिटं देऊया म्हणे ह्याच्यासाठी आणि मग आम्ही ध्यान सुरू करूया. सगळ्यांना कळलं का? कळलं तरी कळलं म्हणून सांगा, तेही चालेल. आणि नाही कळलं तर काय प्रश्न असतो तर विचारा. आणि हा सेशन आम्ही ऍक्च्युली करूया एकदा जेव्हा हे एक्सपिरियन्स करता येईल. हा निवेदिताजी. आता तुम्ही जी बालदी म्हटलं की ती एकच ठेवावी म्हणून इकडे ध्यानासाठी. ठेवायची म्हणजे एकच रोज करणार तर ती एकच वापरली पाहिजे आणि कशाला वापरायची नाही ती दुसऱ्या गोष्टीला. हा, शक्यतो तसं करा. ते त्याच्याच पण पर्पज साठी ठेवा. माहिती नव्हतं तर मग उद्या ती वापरली तरी चालू शकतं ना. हो हो, म्हणजे तुम्ही आता ह्या सेशन साठी आणलेले असं म्हणा लागला का? म्हणजे आता घरातलीच वापरणार आहे ह्या सेशन साठी, तर हो मग हो उद्या हो. म्हणजे हे प्रयोग करायला मग नवीन आणून ठेवली तरी चालेल ना आता, असं म्हणून विचार. चालेल चालेल. तर म्हणजे आता तुम्हाला कळलं ना, ह्याच्यामध्ये बाधा जातात आमचे, तर शक्यतो ते एक वेगळ्या पर्पज साठी ठेवलेली बरी आणि ते आणि कशासाठी वापरू नका. ती बालदी प्लास्टिकची असली तरी चालेल? हा चालतंय. ते साधे टब मिळतात ना, ते जरी घेतले तरी चालतील आणि कुठल्याही 2-3 साईजचे मिळतात, तुम्हाला कम्फर्टेबल. सकाळी रात्री कधी करायचं? आम्ही सजेस्ट करतो झोपायच्या आधी. का म्हणजे दिवसभरामध्ये आमच्यामध्ये हे असंतुलन येते, तर झोपायच्या आधी जर तुम्ही करू शकला, जास्त नाही, 10 मिनिटच आहे, जास्त वेळ पण बसायचं नाहीये, 10 मिनिटं. आणि त्याच्यानंतर आम्ही ऑब्व्हियसली झोपत आहे आणि सकाळी उठल्यानंतर ध्यान. तर हे जर सायकल तुमचं रोजचं सुरू झालं तर एकदम छान होऊ शकतं.
झोपायच्या आधी मीन्स प्रॉपर झोपायच्या आधी का आधी 1 तास वगैरे केलं तरी चालेल? हो चालतंय. 1 तास आधी केलं तरी चालतंय. बेसिकली दिवसभरचं आमचं जे क्षीण असते ते सगळं त्याच्यात जाते आणि जे आमचं डोकं बिघडलेलं असतं किंवा असंतुलित झालेलं असते ते सगळं काढून टाकते ते. आणि जेव्हा रोज करतो तेव्हा त्याचा इफेक्ट वाढत जातोय आणि फास्ट होते आणि हळूहळू आम्ही बेसिक निर्विचारतेपासून आणि नेक्स्ट लेवलला जायला मदत होते त्याची. आणि काय प्रश्न आहेत आणि कुणाचे किंवा आणि 5-10 सेकंड थांबतो मी आणि नंतर ध्यान सुरू करूया मॅडम. गुरुजी नमस्कार. हा नमस्कार. मी काय म्हणतो, आपल्या गोव्यामध्ये एकत्रित सुरू होईल काय काही दिवसांनंतर तरी? हो आता आम्ही कोविडमुळे थोडं हो. प्रॉब्लेम आहे की सगळ्यांना जमत नाही म्हणून ऑनलाईन सुरू आहे. नक्कीच सुरू होणार आणि ते आणि बरं होईल. तुमच्या समोरासमोर बसून तुमचं ऐकून ते बघणं, ऐकणं किंवा करणं बरोबर. खूप खूप प्रभाव पडतो सर. नक्कीच. आम्हालाही ह्याच्यात वाईट वाटतंय पण आता काय करायला येत नाही. हा कोविडच्या सिच्युएशन मध्ये सगळ्यात चांगलं म्हणजे हे करू शकतो आम्ही. आम्ही तुमच्याशी लिंक आहोत, आम्ही तुमच्या ग्रुपमध्ये आहोत. जसं सुरू होणार तसं आम्हाला कळणारच. हो नक्कीच. ठीक आहे. ओके, एवढेच. चालेल. तर आय थिंक आणि कोणाला प्रश्न नाहीये तर नेक्स्ट अर्धा तास आम्ही ध्यानाच्या स्थितीमध्ये जाऊया म्हणे आणि ते झाल्यानंतर एंडला काय प्रश्न असले किंवा काय सांगायचं असतं आम्ही डिस्कस करूया. तर आणि परत सगळेजण छान ध्यानाच्या जागेला बसूया आणि एक चांगला म्युझिक लावतो. आता हळूहळू सगळ्यांना स्टेप्स पण कळले असणार म्हणून तुमची इच्छा तुम्ही हे स्क्रीन बघू शकता किंवा डोळे झाकून सुद्धा केलं तरी चालेल आणि मनात काय चाललंय, हातावर काय चाललंय आणि शरीरामध्ये काय बदलायला लागलंय त्याच्यावर लक्ष ठेवा. ते सगळ्यात महत्वाचं आहे. तर आणि एक सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे या ध्यानामध्ये आम्ही आमच्या आत चाललोय. आत जायचा प्रयत्न करायचा आहे. बाहेरचं तरी रोज बघतच असतो आम्ही. तर त्या जगाला विसरायचं आहे आणि आमच्यामध्ये काय व्हायला लागले त्याच्यावर आम्ही लक्ष ठेवायला पाहिजे, ध्यान करायला पाहिजे. तर हा प्रोसेस किंवा स्टेप्स सेम आहेत. आता आम्ही कुंडलिनी चढवायची आहे. श्री माताजींचा व्हिडिओ असणार तोच त्याच्या थ्रू आम्ही करूया म्हणे. दुसरं नाडींचं संतुलन आणि 1-2 स्टेप्स. आमचा आत्मसाक्षात्कार आणि एकदा दृढ करूया आणि एक श्री माताजींचे थोडे शब्द ऐकूया. नंतर संगीत वापरून आणि 1-2-3 मिनिटं ध्यान करूया आणि परत बंधन घेऊन हे ध्यान संपायचं. तर हे लक्षात ठेवा, रोज तुम्ही हेच करायला हरकत नाही काही. आणि एकदा बघतो सगळं बरोबर आहे की नाही आणि चला सुरू करूया. थिंक माझा व्हिडिओ काढला तरी चालेल इकडनं आणि सगळेजण बंधन घेऊया. Let us put ourselves into bandhan. After raising our kundalini, raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head. 2. 3. Now a bandhan. 1, 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7. 8.
आता संतुलन सुरू करूया तिन्ही नाड्यांचं. सगळ्यात आधी डावी नाडी. तर आमचा डावा हात श्री माताजींच्याकडे आणि उजवा हात पृथ्वीवर किंवा पृथ्वीकडे सोडला तरी चालेल. आणि श्री माताजींची मागणी घालूया की आमची इडा नाडी स्वच्छ होते. श्री माताजी, कृपया माझी इडा नाडी शुद्ध आणि संतुलित करा. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन माझी डावी बाजू, माझे भूतकाळातले सगळे प्रॉब्लेम ते सगळे निघून जाऊ दे आणि माझ्यामध्ये शुद्ध इच्छा येऊ दे. माझी इडा नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. तुम्ही तुमच्या शब्दात कुठल्याही भाषेत आणि मनापासनं म्हणू शकता. किती वेळा म्हटलं तरी चालतंय. तर ही इच्छा करा. डाव्या हातावर काय फरक यायला लागलाय त्याच्यावर लक्ष ठेवा आणि डोक्यावर काय फरक यायला लागला त्याच्यावर लक्ष ठेवा आणि डाव्या नाडीवर. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन माझी डाव्या नाडीतील जे काही नकारात्मकता आहे ते सर्व धरती मातेत खेचून घ्या. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची इडा नाडीतील जे काही दोष, बाधा, अडथळे आहेत ते सर्व पृथ्वी तत्वात जाऊ आणि ही इडा नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची इडा नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. हे झाल्यानंतर हळू उजव्या साईडला येऊया. उजवा हात श्री माताजींच्याकडे आणि डावा हात आकाशाकडे. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची पिंगला नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. त्याच्यामधील जे काही भविष्य काळातले विचार आहेत ते सर्व आकाश तत्वात जाऊ दे आणि आम्हाला संतुलन मिळू दे. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची पिंगला नाडी, या पिंगला नाडीतील जे काही नकारात्मकता आहे, जे काही हीट आहे, जो काही अहंकार आहे, तो सर्व आकाश तत्वात जाऊ दे आणि आम्हाला संतुलन मिळू दे.
ते झाल्यानंतर हळू दोन्ही हात मांडीवर आणा आणि आजची जी नाडीबद्दल आम्ही शिकलो, सुषुम्ना नाडी, तिच्यावर आहे आता की श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना पूर्ण संतुलन प्रदान करा. श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना पूर्ण संतुलन प्रदान करा. आतापर्यंत आमच्या मनातील सगळे भविष्यकाळातले भूतकाळातले विचार गेलेले असतात आणि निर्विचार आता हळूहळू यायला लागलेली आहे. मन शांत झालेलं असतं. श्रीमाताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना पूर्ण संतुलन प्रदान करा. हळू हळू उजवा हात मानेच्या मागे घेऊया आणि आम्ही सर्व शुद्ध आत्मा आहेत आणि कळत नकळत भरपूर चुका झालेल्या असतील त्यांना सगळ्यांना विसरून जाऊया आणि आमचा दोषी भाव पूर्णपणे जाऊ दे. श्रीमाताजी आम्ही सर्व निर्दोष आहे. श्रीमाताजी आम्ही सर्व निर्दोष आहे. श्रीमाताजी आम्ही सर्व निर्दोष आहे. हळू हात डोक्यावर घेऊया आणि थोडं मान बेंड करूया आणि श्रीमाताजी आम्ही सर्वांना क्षमा केली. आम्ही सर्वांनी स्वतःला पण श्रीमाताजी मी सर्वांना क्षमा केली आणि स्वतःला पण क्षमा केली. मनापासून सर्वांना क्षमा करा आणि स्वतःला पण. हळू हात टाळू भागावर घेऊन जाऊया आणि त्वचाला थोडं दाबून आम्हाला 7 वेळा फिरवायचं आणि 7 वेळा ही एक विनंती करायची आहे श्रीमातांची की आम्हाला आत्मसाक्षात्कार मिळू दे आणि आमचा आत्मसाक्षात्कार दृढ होऊ दे. श्रीमाताजी कृपया आम्हा सर्वांना आमचं आत्मसाक्षात्कार द्या. आमच्या आत्मसाक्षात्काराची आम्हाला अनुभूती होईल. आमचा आत्मसाक्षात्कार दृढ करा.
श्री माताजी आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी आमचं आत्मसाक्षात्कार दृढ करा. श्री माताजी आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना आमचं आत्मसाक्षात्काराची अनुभूती द्या. श्री माताजी आपणच कृपावंत होऊन आमचा आत्मसाक्षात्कार दृढ करा. श्री माताजी आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. श्री माताजी आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार द्या. हे झाल्यावर हळू थोडा हात वर खाली करून तुम्ही बघू शकता आणि डोक्यातनं काय बाहेर यायला लागलं काय हे ट्राय करा बघायला. आणि दोन्ही हाताने ट्राय करू शकता. डोक्याच्या पुढे मागे कुठेही चेक करू शकता. ह्याच स्थितीमध्ये दोन्ही हात मांडीवर ठेवूया आणि लक्ष हातांवर आणि टाळू भागावर ठेवूया आणि हे श्री माताजीचं एक स्पीच ऐकूया. तेव्हा काय करायचं, निर्विचारितेत राहायचं. विचार हाच निषिद्ध ठेवला पाहिजे. अगदी निर्विचारितेत आपण राहिलं म्हणजे मधोमध विलंबात आपण आलो, विचारच सोडायचा. एकदम प्रयत्न केला पाहिजे विचार. आता लोकांना सुद्धा माताजी विचारांशिवाय कसं होणार, विचारांशिवाय कसं चालवायचं, विचारांशिवाय तर काही फायदाच नाही. पण विचार आहेत काय, पोकळ गोष्टी आहेत. निर्विचारित तुम्ही आला तेव्हा तुम्ही आणि परमेश्वराची शक्ती एकाकार झालेली आहे. म्हणजे तुमचा बिंदू परमेश्वराच्या सागरात मिळाला तेव्हा त्याची शक्ती तुमच्यात आली. आता हे बोट काय विचार करत बसतं का, पण फिरताय ना. विचार त्याला द्यायचा, तू कर आमचा विचार. पण कठीण जातं कारण आपण निर्विचारित येत असतो. पुष्कळ म्हणतात आम्ही सगळं समर्पण केलं आई, आम्ही सगळं काही समर्पण केलं, पण तसं काही जुळत नाही. बोलायच्याच गोष्टी होतात कारण बोलायचं नसतं समर्पण. निर्विचारिता गाठायची म्हणजे समर्पण, म्हणजे विचारच आपण सोडला. विचार सोडल्याबरोबर मधोमध आलो. मधोमध आल्याबरोबर निर्विचारितेमध्ये आपण परमेश्वराच्या शक्तीशी एकाकार झालो. परमेश्वराच्या शक्तीशी एकाकार झालो मग तो सगळं काही बघतो आपलं बारीक सारीक. तुम्हाला आश्चर्य वाटेल पण तुम्ही स्वतः आपल्या विचाराने एखाद वेळा करून बघा. मग संकल्प विकल्प करोती. तो म्हणायचा आम्ही या रस्त्याने जाऊया, जाऊन बघा, करून बघा. आता सगळ्यांनी करून बघितलेलंच आहे, सगळ्या देशोदेशातनं झालेलंच आहे. सगळ्यांनी हा प्रयत्न करून बघितलेला आहे. परत सगळं निस्सार ठरलं तर हे करून बघण्यासारखं आहे. करून बघा आणि करून बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की तो मार्ग चुकीचा होता. तर आपण फक्त निर्विचारितेत राहिल्याबरोबर सर्व प्रेरणा, सर्व शक्त्या, सर्व काय मिळेल. अगदी निर्विचारितेत राहिल्याबरोबर जी कल्पना आपल्यामध्ये येते ती प्रेरणात्मक असते आणि आपल्याला आश्चर्य वाटेल. सगळं काही ताट समोर मांडल्यासारखं वाटतं. भाषणाला उभे राहिले निर्विचारित उभं राहायचं, काही विचार द्यायचे नाही. नुसते भाषणाला तुम्ही जर निर्विचारित राहिल्या आणि जर बोलायला लागले, ज्या लोकांनी कधीही भाषण दिलं नव्हतं, ज्यांना माहित नाही भाषण कसं द्यायचं, ज्यांना काही ज्ञान नाही विशेष, ते बोलायला उभे राहिले आणि असे बोलले की लोकांना आश्चर्य वाटलं हे बोलतात कुठनं आणि कुठनं आलं यांच्या डोक्यात.
कारण निर्विचारीतेत तार लागली, तिथून येऊन राहिलंय सगळं, तोंडात निघून राहिलंय, तुमच्या डोक्यात काहीच येत नाही. आता आमचं आम्ही सांगतो आपल्याला, आता जसं आपण आहे, आता आपण प्रार्थना केली, आई आमचं असं करून दे, ते आम्ही विचारात घेत नाही. आश्चर्याची गोष्ट आहे, निर्विचारितेत घेतो. म्हणजे तुम्ही म्हटलं मग त्याच्यावर आम्ही विचार करायचा, मग त्याला असं करा वगैरे काही नाही. निर्विचारितेत घेतलं की तिथे सगळं मशिनरी तयार आहे, तिच्यात घालायचं, खट 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 तयार होऊन समोर त्या मशिनरीला काम करू द्यायचं. सायलेंट मशिनरी म्हटली पाहिजे, त्या शांत मशिनरीमध्ये आपले प्रश्न घातले पाहिजे. पण ते बुद्धिजीवी लोकांना फार कठीण, तर प्रत्येक गोष्टी विचार करायची सवय झाली. कोणताही विषय आकलन करताना निर्विचारिता साधता आली पाहिजे. आपोआप समोर गोष्टी येतात. आता तुम्ही संशोधन करता, संशोधन करताना सुद्धा निर्विचारितेत करा, विचार येऊ देऊ नका, हात चालवायचे फक्त, पण निर्विचारितेत बरोबर संशोधन जमेल तुम्हाला. आता मी कितीतरी गोष्टी सांगते, मी कधी जन्मात सायन्स वाचलं नाही, तसलं काय मला काय माहिती नाही, सगळं सांगते, सगळं ज्ञान कुठं येतं, त्या निर्विचारितेत नाही येते. नुसतं बोलते, नुसतं मी बोलून राहिले, बघते येत आहे म्हणून, ते सगळं आधी तयार केलं होतं कॉम्प्युटर, तो बोलतोय आपला सटासट. पण तुम्ही जर निर्विचारितेत आला नाही तर तुमचा कॉम्प्युटर तुम्ही वापरत नाहीये, तुम्ही काहीतरी वरून आणखीन त्या कॉम्प्युटरच्या वर काहीतरी लावलंय डोकं. तो एवढा जुनाच कॉम्प्युटर बनवलेला आहे, प्रसिद्ध, त्याची एवढी मेहनत केली आहे, त्याला इतकं व्यवस्थित अगदी अचूक सगळं काम करून ठेवलेलं आहे, त्यामुळे तुमच्या हातून चुका होणारच. कारण त्या कॉम्प्युटरचं तुम्ही ऐकत आहे, तुम्ही आपलंच लावलंय सगळं काही चराट, त्याला काय अर्थ आहे? तर त्याला शब्द प्र आहे, आणि प्रशिक्षण वगैरे आपण प्र शब्द वापरतो. प्र म्हणजे निर्विचारितेत जे काही घडतं ते सगळं प्र आहे, जे काही होतं ते प्र, ते इतकं प्रचंड आहे बघा. प्रचंड, चंड आहेत पण चंडावरती प्रचंड, प्रकाशित, प्रज्ञ, असे प्र ह्या शब्दाला अर्थ असा आहे की एनलाइटन्ड, प्रकाशित आहे. प्रकाश बोलतो का काही? आता समजा ह्या खोलीत आपण प्रकाश केला, तो काही बोलत नाही, काही तुम्हाला विचार देत नाही, पण सगळं दाखवतो स्पष्ट, हे आहे हे आहे. तसंच निर्विचारितेचा प्रकाश आहे, तो निही, हा नि आणि विसर्गासहित, ह्यालाच निर्विचार, निर्वाज्य, निरंकारी, निराकार असे अनेक शब्द नीपासून निघतात. ह्याच स्थितीमध्ये लक्ष आणि परत ताळूभागावर हातावर ठेवून ध्यान करूया म्हणे 2-3 मिनिटं.
हळू डोळे उघडून आणि एकदा बंधन घेऊया. Let us put ourselves into bandhan. After raising our kundalini, raise. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight. Take it up on your head. 2. 3. Now a bandhan. 1, 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7.